नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम. जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापतींच्या निवडी पुढील आठवड्यात. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडी 20 मार्च 2026 पूर्वी कराव्या लागणार आहेत. कारण नवनियुक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची बैठक 20 मार्च पूर्वी घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती यांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या बैठका घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम मधील तरतुदीनुसार सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. त्यामुळे जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांची पहिली बैठक 20 मार्च 2026 पूर्वी आयोजित करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष त्याचबरोबर पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांची निवड 20 मार्च पूर्वी करावी लागणार आहे. त्यानुसार त्या निवडीची प्रक्रिया पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन 15 दिवसांचा कालावधी उलटला आहे. तरीही सध्या जिल्हा परिषदांचे अध्यक्ष त्याचबरोबर पंचायत समितीचे सभापती यांच्या निवड झालेल्या नाहीत. या निवडी राजकीय वादात सापडलेल्या आहेत. त्यातच आता नूतन जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांची बैठक 20 मार्च पूर्वी घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. त्याबाबतची अधिसूचना देखील आज बुधवारी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वीच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीसाठी विशेष सभा घ्यावी लागणार आहे. दरम्यान अध्यक्ष व सभापती पदांसाठी बहुमताचे गणित जुळवण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांकडून अपक्ष व लहान गटांशी संपर्क साधला जात असून बैठका व रणनीती चर्चांचा सिलसिला सुरू झाला आहे. जिल्हानिहाय समीकरणे जुळवण्यासाठी वरिष्ठ नेतेही सक्रिय झाल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार विशेष सभा बोलावून अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापती, उपसभापती निवडीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापनेची चुरस पाहायला मिळणार असून राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत. धन्यवाद.